आमदार अनिल परब बोलतायत, थेट ऐकूया. वकील म्हणून केलेला आहे. त्यांना एक गोष्ट कळली पाहिजे, विधानसभेत मी वकील म्हणून बोलत नाही, विधानसभेत मी आमदार म्हणून बोलतो. पुन्हा ही माझ्या आमदारकीची 4थी टर्म आहे. त्याच्यामुळे विधानसभेचे नियम, विधानसभेचे कायदे मला चांगले माहिती आहेत. त्यामुळे मला त्यांच्या ज्ञानाची किंवा त्यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही. राहिला प्रश्न, त्यांनी असं सांगितलं की डान्स बार आम्ही चालवत नाही, आम्ही चालवायला दिलेला आहे आणि जो चालवतो त्याच्यावरती जबाबदारी आहे. तर मी आपल्या माहितीसाठी हे कायद्यातल्या तरतुदी आणलेल्या आहेत. लायबिलिटी ऑफ द लायसन्स सी फॉर द ऍक्ट ऑफ अ सर्वंट, म्हणजे तुमच्या नोकराने किंवा तुम्ही ज्याला प्राधिकृत केलंय त्याने जर एखादं दुष्कृत्य केलं तर त्याची जबाबदारी कोणाकडे. एक नोकरनामा असतो, इकडे ठेवले सगळं, एक नोकरनामा असतो. जर तुमच्या वतीने तुम्ही कोणाशी अग्रीमेंट करा, त्या अग्रीमेंटला काही किंमत नाही, परंतु कुठलाही डान्स बार चालवताना एक नोकरनामा असतो, ज्या नोकरनाम्यामध्ये तुम्हाला त्याची सगळी माहिती भरून द्यावी लागते. हा नोकरनाम्याची कॉपी आहे आणि ह्या नोकरनाम्यावरती मालकाला सही करावी लागते. या नोकरनाम्यावरती मालकाला सही करावी लागते. आणि एखादी कृत्य तुमच्या वतीने जो प्राधिकृत झालेला आहे त्याने केलं तर त्याची जबाबदारी काय, तर मी तुम्हाला वाचून दाखवतो. Liabilities of the licensee for the act of a servant. The holder of the license, permit, pass or authorization granted under this act shall be responsible as well as the actual offender for any offense committed by any person in his employ or acting with his express or implied permission on his behalf.